गांजले, या जगात संत गाजून गेले. कसं मी ते तुम्हाला पटवून देते. संतांनी आपल्याला, संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला भगवद्गीता सांगितली, आपल्याला लिहून दिली, आपल्याला कळून दिलं. या जगात संत खूप गाजलेले. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, असे खूप संत या जगात गाजून गेलेले आहेत. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. म्हणजे या संतांना आपण मानलेलं आहे. आपण त्याला संतांना म्हणतो. हे संत, आपण त्यांच्या एकादशी धरतो, सगळं धरतो. त्यामुळं त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आता साधू ओळखायचा कसा? या जगात साधू खूप आहे. तुम्ही असं समजाल की भगवा कपडे घातलं, भगवा वस्त्र घातलं ते साधू. मग ते साधू नाही. मी तुम्हाला पटवून देते. साधू म्हणजे काय? एका गावात एक साधू राहत होता. तो प्रवचन करायचा, कीर्तन करायचा, खूप काय करायचा. म्हणजे कुणाशी बोलायचा नाही, कुणाशी वागायचा नाही, कुणाशी बोलायचं नाही, कुणाच्या घरी जायचा बी नाही. पण तो कीर्तन करायचा. त्याच्या इथं खूप मोठी लोक यायची. आमच्या इथं झाला, आमच्या घरात तुमचा पाय लागेल. पण त्यांच्या तिथं तो कुणाच्याच घरी जात नव्हता. एके दिवशी ही खबर राजाला कळली. राजा त्याच्या घरी आला. राजा म्हणाला, साधूजी, तुम्ही आमच्या राजवाड्याला चला. मग आमच्या राजवाड्याला तुमचा पाय लावू दे. आमचा राजवाडा अजून मोठा होईल. तर मग साधू म्हणाले, राजा म्हणाले, चला ये सांगा साधूजी. साधू म्हणाले, हो चलूया. साधू आणि राजा रथात बसून निघाले. आजूबाजूची लोक म्हणायला लागली, आम्ही एवढं बोलवलं तर आमच्याकडे आलेच नाही. आणि राजाने बोलवलं तर लगेच चला. त्यात एक महिला म्हणली, अहो, सगळं पैशाची काम आहे, असं कोण करतं का? आपण बोलवलं, आपण का त्याला पैसे देतो का? राजाने नक्कीच त्याला पैसे दिला असेल म्हणून चाललं असेल. बरं, साधूनी ना एकटा पुढे निघून गेले. राजवाड्यात पोहोचले. राजा म्हणाले, साधूजी. राजाने साधूंनी चर्चा केली. मग नंतर राजा म्हणाले, साधूजी, तुम्ही चहा घेणार का? साधू म्हणाले, हो घेऊयात. राजा म्हणाले, चहा पिऊन झाला. राजा म्हणाले, साधूजी, तुम्ही जेवणार का? साधू म्हणाले, हो जेवूयात. आणि खूप अंधार पण झाला होता. म्हणजे खूप संध्याकाळ झाली होती. एवढं रात्रीचं त्यांना कुठं पाठवायचं? मग राजा म्हणाले, साधूजी, तुम्ही झोपणार का? साधू म्हणाले, हो झोपूयात. साधू झोपले तर कितीला उठले असतात सांगा बरं तुम्ही? सांगता येईल का तुम्हाला? सांगू का मी? रात्रीच्या झोपले तर डायरेक्ट संध्याकाळचा 5 वाजता उठले. डबल. मग राजा म्हणाले, साधूजी, तुम्ही चहा घेणार का? मग डबल राजा म्हणाले, जेवण करणार का? हे असं 2 महिने सुरू झालं. तिथं राजा न्यायनिवाडा करायला जात होता तर साधू करायला लागला. तर राजा सिंहासनावरती बसला होता, तिथं साधू बसायला लागला. एके दिवशी राजा दुसऱ्या महालात कन्यांचं नृत्य पाहायला गेलं. साधू त्याच्या पाठीमागे गेला. आता मला सांगा, साधू नाही बघता शोभतं का? बोला की, शोभतं का? मोठ्याने आवाज येऊ द्या की. तो त्याला नृत्य मी बघितलं. आता राजाला साधूला कळलं होतं. आता आपल्याबद्दल राजाच्या मनात काहीतरी वाईट विचार आलाय. राजाने मनात त्याचा विचार केला की हा साधू इकडे होते, हा कसला साधू? ह्या साधू तरी म्हटलं जाईल का? एक दुसरा दिवस उजाडला. एके दिवशी अचानक साधू म्हणाले, राजाजी, ती माझ्या संगी इथेच कुठे तर सांगा. राजा म्हणाले, हो चलूयात. ते दोघं बसले. निघाले. बरं, राजा म्हणाले, साधूजी, नक्की आपण कुठे चाललोय? मग साधू म्हणाले, इथंच जायचंय, चल. राजा वाटली तर कुठेतरी जायचं असेल, सोबत वाटे राहायचं तळेगावला. मग ते निघाले. असं 2 किलोमीटर गेले. डबल राजाने विचारलं, साधूजी, एवढा अंधार झालाय, सांगा की आपण कुठं चाललोय? एवढा वेळ झालाय, मी माझं एवढं राज्य सोडून तुमच्या संग आलोय. तुम्ही नेतच मला पुढं. बरं, साधू म्हणाले, अहो, तुम्ही मला नेलं, मी तुमचं ऐकलं, मग तुम्ही माझ्या संग चला की. मग तेच मला साधू म्हणाले, तेच मला तुमच्या मनातली गैरवादा दूर करायची होती. मी तुम्हाला सांगते. साधू म्हणाले, अहो, तुम्हाला साधूच ओळखता येत नाही. तुम्ही त्या साधूला घरी बोलवता, पाय लागू द्या म्हणतात. मग साधू म्हणाले, या जगात संत आपल्यासाठीच राहायचे.
वेगळे होते. मी तुम्हाला पटवून देते. जसं झाड वेगळं, चंदन वेगळं, झाड वेगळं, तुळशी वेगळी, लाकूड वेगळं, चंदन वेगळं, गाय वेगळे, प्राणी वेगळे, माणूस वेगळं, संत वेगळे. मी तुम्हाला पटवून देते. या जगात झाडं खूप आहे, पण आपण